फिगर अतिशय महत्त्वाची आहे आणि महत्त्वाची असून प्रश्न पण महत्त्वाचा बाळा. इन अडजॉइनिंग फिगर बी पी परपेंडिकुलर ए सी सी क्यू परपेंडिकुलर ए बी प्रो दॅट ट्रायंगल ए पी बी ट्रायंगल ए पी बी सिमिलर ट्रायंगल ए क्यू सी. सिमिलर ट्रायंगल हे कोणत्याही पद्धतीनं वाचता येत नाहीत, व्यवस्थित वाचावे लागतात. पुढं तुम्हाला जसे गणित येतील त्या पद्धतीनं मी सांगतो बाळांनो. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर द्यायचे. आता सिमिलर कसे द्यायचे ते सांगतो व्यवस्थित बघा. दोन ट्रायंगल आहेत, ए पी बी एका बाजूला घेतला मी, ए क्यू सी एका बाजूला घेतला, ए क्यू पी ए बी इथं 90 दिलाय, इथं 90 दिलाय. मग आता दोन ट्रायंगल ए टेस्टनं 99% आपल्याला ए टेस्टचा उपयोग करायचा आहे बाळांनो. बघा मग आता दोन ट्रायंगल जर सिमिलर द्यायचे असतील तर साईडचा उल्लेख काही केलेला नाही, फक्त आता अँगलचा विचार करायचा. मग आता आपल्याकडून कोणता अँगल द्यायचा असतो बघा. एक तर तो कॉमन अँगल असला पाहिजे किंवा व्हर्टिकली अपोजिट अँगल असला पाहिजे. मग या दोन ट्रायंगलचा अँगल ए हा कॉमन अँगल आहे. म्हणजे कोणत्या टेस्टनं दोन ट्रायंगल सिमिलर होतील तर ए टेस्टनं दोन ट्रायंगल सिमिलर होतील. इन ट्रायंगल ए पी बी अँड ए पी बीला ए क्यू सी, ए क्यू सीच वाचायचा. कॉमनला सुरुवात केली, 90ला टर्न टाकून आलाय तुम्ही, तसे इथं सुद्धा कॉमनला सुरुवात करायची, 90ला टर्न टाकून जायचं. म्हणजे ते दोन ट्रायंगल सिमिलर मिळतील. दोन ट्रायंगलमध्ये अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल ए कॉमन, कॉमन अँगल झाला. अँगल पी इज कॉन्ग्रंट टू अँगल क्यू इज 90. therefore triangle APB सिमिलर ट्रायंगल AQC. टेस्ट कोणते येणार तर ए टेस्ट. अँगल P कॉन्ग्रंट Q इच 90, ए ला एक कॉमन, देअरफॉर दोन ट्रायंगल ए टेस्ट. व्यवस्थित लिहून घ्या आणि ह्या सेपरेट दिलेल्या फिगर सुद्धा लिहून काढायच्या बाळा. ह्या फिगर काढल्यानंतर तुम्हाला गणित ताबडतोब समजतं. कॉमनमध्ये काय होतं, सगळे पॉईंट दिसतात आणि नक्की आपल्याला जिथं लक्ष ठेवायचं आहे तिथं लक्ष देता येत नाही. त्यामुळे दोन्ही फिगर सेपरेट काढा, अचूक लक्ष देता येईल.